मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जरोख्यांची विक्री या प्रकरणामधील कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर प्रथमतः आपण कर्जरोखे म्हणजे काय याचा थोडासा आढावा घेऊन त्याला आपण सुरुवात करूया। तर कर्जरोखे हे कंपनीचं कर्जा स्वरूपाचं भांडवल असून व्यवसाय संस्थांना ज्यावेळेस भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल निर्माण करू शकते। परंतु कंपनीला कर्जा स्वरूपाच्या भाग भांडवलावरती निश्चित दराने व्याज द्यावं लागतं आणि म्हणून कर्जरोखे हे कर्जा व भांडवल निर्मितीचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून कंपनीला कर्जरोखे विक्रीसाठी आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असते ही विश्वस्तांमार्फत कर्जरोख्यांकडे तारण द्यावे लागते, कारण कर्जरोखे हे कंपनीचं सुरक्षित स्वरूपाचं भाग भांडवल समजलं जातं आणि म्हणून कंपनीला कर्जरोखे विक्रीसाठी आवश्यक त्या अटी आणि शर्तीचं पालन करून कायदेशीर जे काही तरतुदी असतात या तरतुदींचं पालन करावं लागतं आणि त्यानुसार जे काही नियम असतील त्या नियमानुसार कंपनीला कर्जरोख्यांची जी काही रक्कम आहे ती दिलेल्या वचनानुसार मुदत संपल्यानंतर परतफेड करणं बंधनकारक असतं। अशा पद्धतीने कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्यांच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करते त्यावेळेस कंपनीला कर्जरोखे विक्रीसाठी नेमकं कोणत्या पद्धतीचं कार्य करावं लागतं किंवा कर्जरोखे विक्री करताना नेमकं कोणत्या प्रकारची कार्यपद्धती पार पाडावी लागते, तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीला कर्जरोखे विक्रीची काय कार्यपद्धती असते ही कार्यपद्धती पार पाडणं बंधनकारक असतं आणि म्हणून त्यासाठी प्रथमतः कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती पार पाडण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेच्या ठरावाची मंजुरी घेणं गरजेचं असतं आणि म्हणून कर्जरोख्यांची विक्री करत असताना प्रथमतः जर कंपनीला कोणतं कार्य पार पाडायचं असेल तर प्रथमतः कंपनीच्या संचालक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते आणि त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्रीचा ठराव मंजूर करावा लागतो, ज्यामध्ये कर्जरोखे विक्रीची संख्या, कर्जरोख्यावर दिला जाणारा व्याजाचा दर, कर्जरोखे विक्रीचा प्रकार, रिझर्व्ह बँकेची मंजुरी, पतश्रेणी संस्थांची मंजुरी, कर्जरोखे परतफेडीचा दिनांक किंवा तारीख इत्यादी जे काय महत्त्वाचे ठराव असतात या ठरावांना मंजुरी देण्यासाठी प्रथमतः कर्जरोखे विक्रीसाठी संचालक मंडळाच्या सभेचं आयोजन करणं गरजेचं असतं आणि म्हणून प्रथमतः कंपनीच्या संचालक मंडळाची जी काही सभा आहे ती सभा आयोजित केली जाते आणि त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्रीचा जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर केला जातो, ज्यामध्ये कर्जरोखे विक्रीची संख्या, कर्जरोख्यावर दिला जाणारा व्याजाचा दर, परतफेडीची तारीख, कर्जरोखे विक्रीचा प्रकार, रिझर्व्ह बँकेची मान्यता असेल, पतश्रेणी संस्थांची मान्यता असेल किंवा इतर जे काही सर्व महत्त्वाचे ठराव असतात या ठरावांना मंजुरी देण्यासाठी प्रथमतः संचालक मंडळाच्या सभेचं काय करावं लागतं, आयोजन करावं लागतं। त्यानंतर विशेष ठरावाची मंजुरी घेणे, कंपनीला जर वसूल भाग भांडवल
वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज रोखे जर विक्री करायचे असतील तर त्यासाठी कंपनीच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून त्या सभेमध्ये जास्त कर्ज रोखे विक्रीचा जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर करून घेणं बंधनकारक राहतं. आणि म्हणून कंपनीला आवश्यकतेनुसार ज्यावेळेस जास्त रक्कम कर्ज म्हणून निर्माण करायची आहे त्यावेळेस कंपनीच्या विशेष ठरावाची आवश्यकता असते. आणि म्हणून जास्त रकमेसाठी कंपनीला विशेष जो काय ठराव आहे तो ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर पतश्रेणी संस्थेची मान्यता किंवा पतश्रेणी संस्थांचं प्रमाणपत्र मिळविणे. कंपनीला आपल्या अधिकार कक्षामध्ये म्हणजे कार्यक्षेत्रात असणाऱ्या जे काही 2 मान्यताप्राप्त पतश्रेणी संस्था आहेत, 2 मान्यताप्राप्त पतश्रेणी संस्था आहेत, या संस्थांमध्ये कर्जरोखे विक्रीसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक राहतं. त्याशिवाय कंपनीला कर्जरोख्यांची जी काही विक्री आहे ती विक्री करता येत नाही. त्याचबरोबर सेबीची मान्यता मिळविणे. जर कंपनी 10 कोटी रकमेपेक्षा जास्त रकमेचे जर कर्जरोखे विक्री करणार असेल तर त्यासाठी कंपनीला सेबीची जी काय मान्यता आहे ती मान्यता मिळवणं बंधनकारक राहतं. आणि म्हणून जे काही कंपन्या आहेत या कंपन्या 10 कोटी रकमेपेक्षा जास्त रकमेचे कर्जरोखे विक्री करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळवतात. त्यानंतर नंबर 5 भाग बाजाराची मान्यता. कंपनीला जे काय माहिती पत्रक आहे हे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान एका तरी भाग बाजारामध्ये कर्जरोखे विक्रीची नोंद करणे बंधनकारक असते. त्याशिवाय आपले जे काही कर्जरोखे आहेत हे कर्जरोखे भाग बाजारामध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये विक्री करण्याची परवानगी नसते. आणि म्हणून कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान एका तरी भाग बाजाराकडे कर्जरोखे विक्रीची जी काय मान्यता आहे ती मान्यता मिळवावी लागते. त्यानंतर नंबर 6 आहे विश्वस्त करार करणे. कंपनीला माहिती पत्रक जे आहे ते माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कर्जरोखे हे सुरक्षित करावे लागतात. आणि कर्जरोखे सुरक्षित करण्यासाठी कंपन्यांना अगोदर विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करून आपले जे काही कर्जरोखे आहेत ते कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात. ज्यासाठी कंपनीला आपली स्थिर आणि अस्थिर जी काही मालमत्ता आहे ही मालमत्ता विश्वस्तांमार्फत कर्जरोख्यांकडे तारण द्यावी लागते. आणि म्हणून माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपन्यांना विश्वस्ताबरोबर जो काही विश्वस्त करार आहे हा विश्वस्त करार करणं बंधनकारक राहतं. म्हणून विश्वस्त जो काही करार आहे तो करार कंपनीला कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती पार पाडण्यासाठी करावा लागतो. त्यानंतर पुढचं कार्य आहे स्वतंत्र खाते उघडणे. कर्जरोखे विक्री अर्जाची जी काय रक्कम आहे ही कंपनीला एक शेड्यूल बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यामध्ये जमा करावे लागते. आणि म्हणून कंपनीने सूचित केलेली जी काही शेड्यूल बँक असते या बँकेमध्ये कर्जरोखे खरेदीसाठी आलेली जी काही अर्जाची रक्कम असते
ती रक्कम कंपनीच्या स्वतंत्र खात्यामध्ये वर्ग करणं बंधनकारक असतं. त्यानंतर माहिती पत्रक प्रसिद्ध करणे किंवा माहिती पत्रकाची जी काही नोंदणी आहे ती नोंदणी करावी लागते. जर कंपनी सर्वसामान्य जनतेला कर्ज रोख्यांची जर विक्री करणार असेल तर कंपनीला जे काय माहिती पत्रक आहे हे माहिती पत्रक 30 दिवसाच्या आत कंपनीचा जो काही नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. आणि जर कंपनी खाजगीरित्या स्वतःच्या रिस्कवरती जर कर्ज रोख्यांची जर विक्री करणार असेल तर कंपनीला माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन कंपनीचा जो काही नोंदणी अधिकारी असतो त्या नोंदणी अधिकाऱ्याला सादर करणं बंधनकारक राहतं. आणि म्हणून कर्जरोखे विक्रीसाठी जे काय माहिती पत्रक आहे ते माहिती पत्रक सर्वसामान्य जनतेला कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावं लागतं. आणि जर कंपनी स्वतंत्रपणे स्वतःच्या रिस्कवरती जर खाजगीरित्या कर्जरोख्यांची जर जनतेला विक्री करणार असेल तर कंपनीला माहिती पत्रकाऐवजीचे जे काही निवेदन आहे ते निवेदन तयार करून ते कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याला सादर करणं गरजेचं असतं. त्यानंतर संचालक मंडळाची सभा भरविणे. कंपनीचं जे काय माहिती पत्रक आहे ते माहिती पत्रक वाचन करून जे काय गुंतवणूकदार असतात हे गुंतवणूकदार कर्जरोखे खरेदी अर्ज आणि त्याबरोबर जी काय रक्कम आहे ही रक्कम कंपनीच्या स्वतंत्र खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर कर्जरोखे वाटपाचा ठराव मंजूर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची जी काही सभा आहे ती सभा भरविणं गरजेचं राहतं. आणि ती सभा भरविल्यानंतर त्या सभेमध्ये कर्जरोखे वाटपाचा जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर करावा लागतो. आणि म्हणून अशा पद्धतीने कर्जरोखे वाटप करण्यासाठी कर्जरोखे वाटप जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर करणं गरजेचं राहतं. त्यानंतर आहे कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपाचा ठराव मंजूर केल्यानंतर 60 दिवसाच्या आत कर्जरोखे वाटपाची जी काय कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. आणि कर्जरोखा जे काय प्रमाणपत्र आहे हे 6 महिन्याच्या आत कंपनी कर्जरोखे धारकांना देणं बंधनकारक राहतं. अशा पद्धतीनं कंपनीला कर्जरोखे वाटप जे काय प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तयार करून ते कर्जरोखे धारकाला 6 महिन्याच्या आतमध्ये पाठवणं बंधनकारक राहतं. आणि कर्जरोखे वाटपाचे काय कामकाज आहे ते 60 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे कर्जरोखे नोंदवहीत नोंदणी. कर्जरोखे नोंदवहीत नोंदणी ज्या कर्जरोखे धारकांना कर्जरोखा प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे अशा कर्जरोख्यांची जी काय नोंदणी आहे ती 7 दिवसाच्या आत कंपनीच्या कर्जरोखे धारक नोंदवहीमध्ये नोंदवणं बंधनकारक राहतं. ज्यामध्ये कर्जरोखे धारकाचं नाव, पत्ता, खरेदी केलेली कर्जरोखी संख्या, कर्जरोख्यांचा प्रकार, कर्जरोखेचा व्याजाचा दर, परतफेडीची तारीख इत्यादी जे काही महत्त्वाच्या बाबी असतात या बाबींची नोंद कंपनीच्या कर्जरोखे धारक जी काही नोंदवही असते या नोंदवहीमध्ये नोंदवणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी
कर्जरोखे विक्रीची जी काही कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती पार पाडावी लागते। अशा पद्धतीने प्रथमतः कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेचा ठराव मंजूर घेणं गरजेचं असतं। आवश्यकतेनुसार ज्यावेळेस जास्त रकमेची कर्ज निर्माण करायचे आहे त्याविषयी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची आवश्यकता असते। पतश्रेणी संस्थांची मान्यता घ्यावी लागते, सेबीची मान्यता घेणं गरजेचं असतं। भाग बाजारामध्ये कर्जरोखे विक्रीची नोंदणी करावी लागते, विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावे लागतात, एक स्वतंत्र शेड्यूल खातं ओपन करून त्यामध्ये रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावे लागतात। त्यानंतर माहिती पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करून सर्वसामान्य जनतेला कर्जरोख्याची विक्री करायची असेल तर नोंदणी अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आतमध्ये माहिती पत्रक पाठवणं गरजेचं असतं आणि खाजगीरित्या जर करणार असेल तर माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावं लागतं। त्यानंतर माहिती पत्रकाचं वाचन केल्यानंतर संचालक मंडळाची काही सभा आहे ती सभा आयोजित करून ज्या सभेमध्ये कर्जरोखे वाटपाचा ठराव मंजूर करावा लागतो आणि वाटपाचा ठराव मंजूर केल्यानंतर कर्जरोखे धारकांचे काय वाटप आहे हे वाटप 60 दिवसाच्या आतमध्ये कार्य पूर्ण करावं लागतं आणि जे काही कर्जरोखा प्रमाणपत्र आहे हे 6 महिन्याच्या आतमध्ये देण्याचं कार्य कंपनीला पार पाडावं लागतं। आणि सर्वात शेवटी कर्जरोखे धारकाची काय नोंद आहे ती कर्जरोखे धारक नोंदवहीमध्ये नोंदवणं बंधनकारक राहतं, ज्यामध्ये कर्जरोखे धारकाचं नाव, पत्ता, खरेदी केलेली कर्जरोखे संख्या, कर्जरोख्यांचा प्रकार, कर्जरोखे व्याजाचा दर आणि परतफेडीचा दिनांक, इतर अटी व जी काही नियम असतात याची सर्व जी काय माहिती असते ही कंपनीच्या कर्जरोखे धारक नोंदवहीमध्ये नोंदवावी लागते। तर अशा पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्कासाठी यावरती प्रश्न विचारला जातो, कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा। तर तुम्हाला ही समजलीच असेल। जर कर्जरोखे विक्री संदर्भात जर तुम्हाला काही माहिती जर मिळवायची असेल तर तुम्ही पाठीमागे जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन त्याची माहिती मिळवू शकता। धन्यवाद।